मराठवाडा साहित्य परिषदेच्या वकील शाखेचे अध्यक्ष जिल्हा परिषद लातूरचे विरोधी पक्ष नेते माननीय रामचंद्रजी भिवके साहेबांना मी विनंती करतो त्यांनी आपल्याबरोबर व्यक्त करावा. रामचंद्रजी भिवके साहेब. मला माहिती आहे टाळ्या भाषेत लवकर संपवावं म्हणून दिसत आहे. त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांची उत्सुकता आहे. मराठवाड्याच्या मातीतून आपल्या भागात व्यक्तीनं संपूर्ण मराठी विश्वाची गोष्टी घातली. असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष समाजाचे गुरु आदरणीय प्रमोद शिंदे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले मराठवाडा साहित्य परिषद केंद्रीय कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य आदरणीय मास्टरजी बडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठवाडा साहित्य परिषद उदगीर शाखेचे सन्माननीय सचिव आदरणीय सुधाकरराव वायचळकर साहेब, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी बहुसर उशिरा का होईना आपण वेळेवर पोहोचलेले असे आदरणीय पंडितराव शिंदे सर, मराठवाडा साहित्य परिषदेचे उदगीर शाखेचे सर्व या ठिकाणी माझी एक पत्नी आहे, त्या तिला सोडून सर्व माझ्या भगिनी. सर्वप्रथम त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रमुख सरांच्या आईची अनुभूती या ठिकाणी त्या अनुभूतीची उत्सुकता असलेल्या आणि त्यांना पाहण्यासाठी आतुर असलेल्या सर्व रसिकजनांचे या ठिकाणी मी अंतःकरणापासून क्षमा मागू इच्छितो. 5:30 वाजताची वेळ आता 9 वाजले तरीही आपण जायचं हल्ला नाही. मला विश्वास आहे आता 9 वाजता झालेला हा सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री 12 वाजेपर्यंत चालला तरीही तुम्ही या ठिकाणी थकणार नाही या गोष्टीचा मला विश्वास. याचा अर्थ असा नाही की आपला अर्धा वेळ मी घेणार आहे. 5 ते 10 मिनिटाच्या आत मी माझ्या त्या ठिकाणी अध्यक्षपद या कार्यक्रमाचा असल्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मागू इच्छितो. या ठिकाणचं गेलं हे सहज शक्य नव्हतं. जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडगाव वाजत होते तेव्हा भोरू सरांच्या समोर दुसरे 3 प्रतिस्पर्धी होते. त्या सगळ्यांचे फोन येत होते, सगळ्यांचे पत्रही येत होते, सगळ्यांची पत्र आम्ही वाचली, सगळ्यांचे फोन आम्ही रिसिव्ह केले. म्हणून सरांचा काही फोनच येत नव्हता. आणि मला असं का होतंय सरांनी शेवटी फोन केला आणि सांगितलं अरे तुम्ही घरचे माणसं आहे म्हणून आम्ही मला फोन करू शकलो नाही. पुन्हा त्यांचे बंधू या ठिकाणी प्रत्यक्षात पंडितराव शिंदे सर आले. सगळं आलेला राग आणि मोठा करून घेतला. राग आमचा प्रेमाचा होता. त्या रागात वात्सल्य होतं. पंडित सरांना शेख सर आणि पंडित सर एकत्र बनल्याने फोन केला की मी इथं आलोय. उदगीरमध्ये फक्त 3च मतं त्यांना आम्ही देऊ शकत होतो. पंडित सरांना सांगितलं लोकशाही मतांची किंमत फार मोठी आहे. सर उदगीरमध्ये तर सार्वत्रिक मताची किंमत
तुम्हाला मुलगीमधून 3च मतं द्यायची होती. तेव्हा आता आम्ही त्या मताचा सौदा करत होतो. तो सौदा असा होता, पंडित सरांनी सांगितलं अध्यक्षपदाची निवडणूक निश्चितपणानं पप्पू शिंदे सर जिंकणार आहे आणि जिंकल्यानंतर आम्ही जेव्हा तेव्हा उदगीरला बोलावू तेव्हा पप्पू सरांना उदगीरला येण्याच्या अटीवरचा सौदा आम्ही त्या ठिकाणी करत होतो. आणि पप्पू सरांना बोल लावून दिला आणि त्यांनी सांगितलं तुम जब बुलाओगे तब हम आ जाएंगे. आम्ही दिलं त्यांना म्हणतात. आणि घरामध्ये आज उदगीरकरांची कृष्णा मांडण्यासाठी पप्पू सर या ठिकाणी आले. पप्पू सरांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बघण्याची आतुरता माझ्यासह या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक मराठीची उत्सुकता होती. पप्पू सर एवढ्या मोठे काय ते केवळ चौकलीचे म्हणून नाही, ते केवळ मराठवाड्याचे म्हणून नाही, महाराष्ट्राचे म्हणून नाही, देशातल्या कानाकोपऱ्यात आणि जगातल्या कानाकोपऱ्यात जिथं मोठा मराठी माणूस असेल त्या मराठी माणसाला त्या माणसासाठी आपलं आयुष्य दिलं. पप्पू सरांनी सामान्य माणसांची दुःख आपल्या साहित्यात निर्माण करण्याचं काम पप्पू सरांना आपण बघितल्यानंतर ते या ठिकाणी उभा झाल्यानंतर तुम्हाला हसून ठेवतील, गिळून ठेवतील, पण त्यांची जेव्हा लेखणी चाललेली आहे त्यांच्या साहित्यातली बघतो तेव्हा काळजाचं त्या ठिकाणी पाणी पाणी होतं. अंगावर शहाणे उभे राहतात. एखाद्या माऊलीनं कापलेल्या कदावरती भाकरी टाकावी आणि वरून पाण्याचा हात फिरवावा आणि हात फिरवताना कसं चलन करा असा आवाज यावा, तसा आवाज पप्पू सरांचं साहित्य वाचताना प्रत्येकाच्या काळजाचा येताना पप्पू सरांनी आपल्या साहित्य संपदेमध्ये त्या देशाच्या स्वातंत्र्याला प्रश्न विचारला. ते स्वातंत्र्य कोणाचं आहे? धनधान्याचं आहे का गरिबांचं? पप्पू सरांनी गरिबांची दुःख जगाच्या बेशीवर टाकण्याचं काम केलं. पप्पू सरांची आई नावाची कविता, ज्या आई नावाच्या कवितेची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली आणि कवी केशव सुतांच्या नावाचा पुरस्कार पप्पू सरांना त्या ठिकाणी पास केला. लोक शब्दासाठी हात जोडत असलेल्या सगळीकडे बघतो. शब्दासाठी काकुटलाय माणसांनी, पण शब्द त्यांच्या समोर हात जोडून अनेक वेळा उभे राहिले. हे त्यांचं साहित्य वाचताना आम्ही अनुभवतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं की पप्पू सरांना आम्ही अनुभव. म्हणून पप्पू सर या ठिकाणी अध्यक्षपदापर्यंत जाऊ शकले. त्यांच्याबद्दल वाव बोलत होता. मला माहिती आहे माझ्यापेक्षाही आपल्या सगळ्यांना त्यांना ऐकायचं. उदगीरच्या मराठवाडा साहित्य परिषदेनं मागच्या 1.5 वर्षात जे जे काम केलं त्याचा थोडक्यात त्या आपल्याला वस्तुपाठासमोर मांडू इच्छितो. आज त्या महात्म्याच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी पप्पू सरांचा सत्कार करण्याचं भाग्य उदगीरकरांना लावलं. ते महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा आज समता परिषदेच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. फुल्यांचा वारसा सांगणारा एक फुले इथं आला तेव्हा महात्मा फुलेंची उंची, त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड यासारखी अनेक असंख्य पुस्तकं लिहिली आणि लोकांची दुःख जगाच्या वेशीवर टाकण्याचं काम केलं. त्या महात्मा फुल्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम गेल्या 1.5 वर्षात अमर हरिभांच्या उपस्थितीमध्ये उदगीरकरांना एक कार्यक्रम या ठिकाणी लोकांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी दाखवला. प्रशांत मोरे नावाचे प्रसिद्ध कवी मुंबईहून या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलं. दुसरे आमचे आंबेजोगाईचे कवी जोशी आणि मुकुंद राजपूत
त्यांचाही कार्यक्रम आम्ही या ठिकाणी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं उद्योगकरांना दाखवण्याचं काम केलं आणि आज आनंद होतोय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सरांनाही आपण या ठिकाणी उद्गीरकरांच्या उत्सुकतेमध्ये सहभागी करून घेण्याचं भाग्य मराठवाडा साहित्य परिषद उद्गीर शाखेला मिळालं. त्याचं अत्यंत समाधान मला या ठिकाणी लाभलं. आणि खरं तर या ठिकाणी एक गोष्ट भरू सरांना मी सांगू इच्छितो. सर, उदगीर चौकोट जुना उदगीर तालुका दोन्ही उदगीर आणि चौकोट या ठिकाणी साधारणपणे 150 मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य सभासद आहेत. सर, असा निर्णय जमलं तर करा. पुढच्या वेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला त्यांना मतदान देण्याचा अधिकार आपल्याला देऊ शकत असेल तर तो देण्याचा प्रयत्न आपल्याला हवा अशी माहिती. आणि सर, सगळ्यांना मतदान करण्याची संधी दिली असते आमचं एकही मत या ठिकाणचं वाया मीच घातलं असतं ते आपल्या चरणात आम्ही मुलासाठी असंच अर्पित केला असतं. आणि निश्चितपणे या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला उदगीरच्या मातीत अनेक रसिक साहित्यिक कलावंत इथल्या साहित्यिकांच्या साहित्यामध्ये सुद्धा दम आहे, प्रचंड असा अर्थ आहे. आणि इथल्या साहित्यिकांच्यासाठी आणि इथल्या साहित्य रसिकांच्यासाठी सर आपल्याकडून साजरे झालेल्या या सगळ्या उपस्थितांच्या वतीनं उदगीरमध्ये येत्या 1-2 वर्षात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद स्वीकारायला आम्ही तयार आहोत. त्यासाठी कधीच मागे हटणार नाही. त्याचा विश्वास करताना या ठिकाणी घेऊ इच्छितो. त्याचा प्रत्यय आपल्या सत्याच्या निमित्तानं आम्ही उदगीर शहरामध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा प्रत्येक जण विचारत होता सरांचा सत्कार करायचा आहे. प्रत्येकाच्या खिशात हात जात होता आणि प्रत्येक जण पैसा लोकांच्या पैशातून हा सत्कार या ठिकाणी होतोय. उदगीर शहर आणि उदगीर तालुक्यातल्या अनेक दानशूर व्यक्तींच्या दानशूरपणामुळे हा सत्कार करू शकतो. मी एकटाही सत्कार करू शकतो. आपण मराठवाडा साहित्य परिषद या ठिकाणी सत्कार करू शकतो. पण अनेक दानशूर व्यक्ती तुमच्या सत्कारासाठी आम्ही हात पुढे केला. लोकांनी सांगितलं हेच नाही, अजून काहीही आयोजित करा. त्यासाठी उदगीरकर हात कधीच मागे पडणार नाही असा विश्वास या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जनता म्हणून दिला. आणि या विश्वासावरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरला देण्याचं साखळा आपल्याकडे जातोय. जर जमलं नाही तर मराठवाड्याचं तरी किमान साहित्य संमेलनाला द्यावं. एवढं करण्याचं मात्र सरांच्या हातात. सर, आम्ही कशालाही कमी पडणार. एकदा आम्हाला अजमाव करा. तुमच्या विश्वासाला आम्ही पाहतो. आणि निश्चितपणे या ठिकाणी बघू सरांनी संपूर्ण समाजाला ज्या आपल्या साहित्याच्या माध्यमातून दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे ती दिशा त्यांचं साहित्य म्हणजे मानवी जीवनाचा आरसा आहे. सरांचं साहित्य काल्पनिक नाही. अनेकांचं साहित्य आम्ही बघतो, वाचतो, अनुभवतो. त्या साहित्यामध्ये डोळ्याला दिसतं हे क्या बोलती तू सरांनी नाही. किंवा तू येते तिला हात रात्र मोठी प्रेमी जनाचं भाषे असलं काल्पनिक काव्य सरांनी केलं नाही. माणसाचं अंतकरण जोडून बघितलं. शोषित असलेल्या, पीडित असलेल्या, फटकलेल्या, चुरलेल्या माणसाला त्यांनी आपल्या साहित्यात भाग देण्याचं काम केलं. म्हणून सरांचं साहित्य आम्ही वाचलं पाहिजे. सर, त्या ठिकाणी उपस्थित असलेला जो स्रोत वर्ग आहे त्याचा किमान 25% तरी आपल्या सासवडच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातल्या तुमच्या भाषणासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार. निश्चितच मराठवाड्यातले तुम्ही आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु उदगीरची माणसं ही तुमची माणसं आहेत. या माणसाकडे आपलं दुर्लक्ष होऊ देऊ नका. एवढंच अध्यक्षीय पदावरून या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि सरांना
त्या ठिकाणी महत्वपूर्ण सर सांगत होते की फेटा खूप चांगला दिसतोय, बापूंनी सांगितलं फेटा खूप चांगला दिसतोय. सर उद्योगची माणसं कधीच टोपी घालत नाही. उद्योगची माणसं सन्मान देणारी माणसं. आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी आपला भारतीय संस्कृतीचा अमूल्य असा ठेवा आपल्याला फेटा निश्चितच सर त्या फेट्यात आपलं डोकं अजून लोकांच्या कल्याणासाठी वापरतो याचा मला विश्वास आहे. त्या ठिकाणी लोकशाहीसमोर अनेक प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नाची मी चर्चा करणार नाही. लोकशाहीमध्ये मधल्या राज्यकर्त्यांनी अनेक वेळा सरांनी ज्या विचारला, आज निवडणुका होतात, निवडणुकीमध्ये लोक बिघडलेले ही राजकीय क्षेत्रात आहे. सरांना मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की आता राजकारणातल्या लोकांनी आणि समाजाने लोकांनी निवडून येण्याची भाषा आता बंद केली पाहिजे. लोकांनी निवडून देण्याची भाषा पुढे बोलली पाहिजे. यासाठी साहित्यिकांनी, लेखकांनी, कवींनी आपली लेखणी सतत फिरवत राहावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि राबवत असतो. धन्यवाद.